पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव, नाव भिगवण. शांत, साधं, सर्वसामान्य आयुष्य जगणारं गाव. लोक एकमेकांना ओळखणारे, सकाळी शेतात जाणारे, संध्याकाळी चौकात गप्पा मारणारे. पण एका दिवशी या गावाचं नाव राज्यभर चर्चेत आलं, कारण 21 वर्षीय तरुणीचं कथित अपहरण. आई आणि भाऊ सोबत असताना अचानक एक गाडी येते, गोंधळ उडतो आणि आरोप असा की आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून जबरदस्तीने गाडीत बसवून नेलं जातं. आई ओरडते, भाऊ मदतीसाठी धावतो, पण काही क्षणात गाडी नजरेआड होते. हा प्रकार खरंच अपहरण होता का, की या कथेमागे अजून काही वेगळंच सत्य दडलं होतं? चला तर मग त्या दिवसाची घटना पुन्हा एकदा क्रमाने समजून घेऊया. दुपारची वेळ. तरुणी तिच्या आई आणि भावासोबत होती. अचानक एक चारचाकी वाहन त्यांच्या जवळ थांबतं. 2 ते 3 व्यक्ती खाली उतरतात. आईच्या मते त्यांनी अचानक हल्ला केला, डोळ्यात मिरची पावडर टाकली, गोंधळ, आरडाओरड आणि त्या क्षणात तरुणीला गाडीत बसवलं गेलं. एका आईच्या डोळ्यासमोर तिची मुलगी काही सेकंदात नजरेआड झाली. तक्रार नोंदवली गेली. अपहरणाचे कलम लावले गेले. पोलिसांनीही शोध मोहीम सुरू केली. CCTV फुटेज तपासलं जाऊ लागलं. वाहनाचा मोगावा घेतला जाऊ लागला. गावात चर्चा, हे प्रेम प्रकरण आहे की खरोखरच अपहरण? आणि त्यातच ही घटना घडल्यानंतर काही तासांतच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या संपूर्ण प्रकरणाचा संपूर्ण प्रवाह बदलला. चला तर मग आपण तो व्हायरल झालेला व्हिडिओ पाहूया, ज्यामध्ये ती तरुणी व्यक्त होताना दिसते. मी वैष्णवी राजा आठवडे. मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेमसंबंधात आहे. तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली. माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही. तर राजकीय माणसांनी टोळ्या, त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी टोळ्या बाजून घेऊन नयेत आणि मी माझ्या मर्जीने आले. या व्हिडिओमध्ये दिसते तीच 21 वर्षीय तरुणी शांत आवाजात कॅमेऱ्यासमोर बसलेली. ती म्हणते, माझं अपहरण झालेलं नाही. मी माझ्या इच्छेने त्या व्यक्तीसोबत गेले आहे. माझ्यावर कोणताही दबाव नाही. फक्त काही वाक्य. पण या काही वाक्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रश्नचिन्ह उभं केलं. सोशल मीडियावर न्यायालय उभं राहिलं होतं. लोकांनी स्वतःच निकाल देणं सुरू केलं होतं. या संदर्भात सुप्रिया सुळेंनीही वक्तव्य केलं. काय बोलल्या त्या, चला आपण त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. माझी सगळ्यांनाच विनंती आहे की शांतता ही झालीच पाहिजे. इन्क्वायरी तातडीने झाली पाहिजे. कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे. पण ज्या अफवा असतील, खरं खोटं माहिती नाही, माझी प्रशासनाला आणि पुण्याच्या SP-ना विनम्र विनंती आहे की त्यांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं, म्हणजे तिथे शांतता ही राहिलीच पाहिजे. मागेही आपल्याला आठवत असेल आणि मी जाहीरपणे अनेक वेळा बोललेले की मी राहुल कुलांचेही आभार मानेन. कारण का दौंडमध्ये जेव्हा अशी परिस्थिती झाली असेल, तुम्हाला मी राहुल कुलांना फोन केला आणि राहुल कुलांनी मी एकत्र मिळून आमचे राजकीय सगळे मतभेद बाजूला ठेवून दौंडसाठी आम्ही दोघांनी लोकप्रतिनिधी म्हणून एकमेकाला साथ दिली आणि तिथे दौंडला गडबड झाली नाही. इंदापूरला भरणे मामा आहेत, लागूनच म्हणजे भरणे मामा, राहुल, हर्षवर्धन भाऊ, तो सगळा तुम्हाला माहिती आहे भिगवणचा एरिया म्हणजे दौंड आणि इंदापूर अगदीच खेटून आहे आणि अतिशय शांत. काही वेळानंतर तरुणी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली. तिचा अधिकृत जबाब नोंदवण्यात आला. पोलिसांनी तिला स्वतंत्रपणे विचारपूस केली. तिच्यावर कोणताही दबाव नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी असा आरोप केला की व्हायरल झालेला व्हिडिओ दबावाखाली बनवण्यात आला आहे. त्यांच्या मते मुलगी सुरक्षित नाही, तिला धमक्या दिल्या असाव्यात. कोणतीही व्यक्ती दबावाखाली आहे का हे तपासण्यासाठी स्वतंत्र चौकशी होते, वैद्यकीय तपासणी होते, मानसशास्त्रीय निरीक्षण किंवा तिचा सुसंगत जबाब घेतला जातो. यामध्ये 2 शक्यता वर्तवल्या जाऊ शकतात. 1. अपहरण सिद्ध झाल्यास कठोर शिक्षा, संबंधितावर गंभीर गुन्हे दाखल आणि कुटुंबाचा आरोप योग्य ठरेल. आणि दुसरी शक्यता म्हणजे युवतीची स्वइच्छा सिद्ध झाल्यास गुन्हा टिकणार नाही. प्रौढ व्यक्तीचा निर्णय अंतिम निर्णय मानला जाईल. समाजातील चर्चा वेगळ्या दिशेने जाईल. कायद्याच्या दृष्टीने स्वइच्छा महत्त्वाची, पण भावनांच्या दृष्टीने आईचं मन आणि समाजाची धारणा महत्त्वाची. एका आईचा आक्रोश आणि तिचं मन हेलावून टाकणारी गोष्ट. पुढे काय त्या बोलतायत ते आपण ऐकूया. फायदा घेतला. 12 वर्षापासून तिला धमकी देत आले. त्या दबावाखाली ती आज आमच्याकडे पाहत सुद्धा नाही. ती दबावाखालीच आहे आणि ते त्यांच्याकडे जर मुलगी गेली तर आम्ही इथंच आत्महत्या करणार आहे. त्यांच्याकडे मुलगी गेलीच नाही पाहिजे ना. आम्हाला कुणाचं सहकार्य सुद्धा पोलिसांचं नाही, कुठल्या मंत्र्याचं नाही, कुणाचं सहकार्य नाही, काय नाही. त्याच्यामुळे आम्ही इथंच आत्महत्या करणार आहे.
पोलीस आता काय सांगताय? तुम्ही समोर भेटल्या तुमच्या मुलीला? कोर्टात नेणार, कोर्टात चला. मुलीशी काय बोलणं झालं? मुलीचं काय बोलणं झालं काय मुलीशी? नक्की म्हणते ती? काय झालं होतं? ती फक्त यायचं नाही म्हणते कुठे यायचं नाही? आईसोबत. का म्हणजे आतापर्यंत जे तुम्ही तक्रार दिलेली आहे त्यानुसार पोलिसांनी तक्रार घेतली, मिरची पावडर टाकली, हे सगळं झालं, पण ती सांगते ती असं काही झालंच नाही. मिरची पावडर टाकली बी होती, माझ्या डोळ्यात, माझ्या मुलाच्या डोळ्यात गेली. मिरची पावडर टाकून त्यांनी दांडकं काढून माझ्या उघडून इथं मांडीला मारून त्यांनी मुलगी उचलून टाटा एसी मध्ये फेकून लगेच पळवली गाडी. मिरची टाकल्यामुळे मला काहीच प्रयत्न करता आला नाही, नुसती मी ओरडत राहिली. तिथं कुणी सुद्धा आलं नाही, कुणी नव्हतंच ना तिथं त्यावेळेस. म्हणजे वातावरणच तसं. मुलीने प्रतिज्ञापत्रात असं म्हटलंय की तुम्ही दिलेली तक्रार खोटी आहे. ठाम आहे मी त्या तक्रारीवर. 12 वर्षाच्या मुलीला दबावाखाली आणल्यानंतर 12 वर्षापासून जी मुलगी दबावाखाली या, तिला उपायच काय नाही. तिचा भाऊ लहान असल्यामुळं तिच्यावर दबाव आणला होती ना, तेव्हापासून दबाव ब्लॅकमेल करते ती. दबावाखाली बोलती या. मुलीने जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्याच्यामध्ये तिने असं म्हटलंय की तुम्ही जी तक्रार दिली ही तक्रार खोटी आहे, याच्यामध्ये काही नाही, सत्य नाही. तक्रार खोटी आहे तिची, ती दबावाखालीच आहे अजून पण. पण आता तुमची मागणी काय मागणी काय असणार आहे आहे? तुमची? स्वतः मुलगी तुमची जर पोलिसांमध्ये येऊन असं म्हणत असेल की असं काही मुलगी अशी घडलेलं नाही, दबावाखाली आहे म्हणूनच बोलते या. ती अशी बोलणारी मुलगी नाहीये. बर, दबावाखाली आहे, त्यांनी गैरफायदा घेतला आमच्या घरात गडी माणूस नसल्यामुळं. कुणाचा दबाव आहे? कुणाचा दबाव? ते झहीर शेख यांच्या दबावाखाली बोलते ती, त्यांचा सपोर्ट आहे ती. म्हणजे ती त्यांचा चुलता ह्यांचा सपोर्ट आहे त्यांचं. तुमची भूमिका काय असणार आहे? मुलीला भूमिका काय आहे? मुलीशी काय बोलणं झालं एवढ्या वर्ष तुमचं? आम्ही एकत्र राहतोय लहानपणापासून, तिने त्याच्यामध्ये अनेक गोष्टींची कबुली सुद्धा दिलेली आहे म्हणजे तुमच्या मुलीने. मला तुम्हाला माहित नव्हतं का? कल्पना होती का हे असं सगळं सुरू आहे याची कल्पना होती का? स्पष्ट दिसते ना, अत्याचार झाला. 12 वर्षापासून जी मुलगी दबावाखाली म्हणल्यानंतर तिला ब्लॅकमेल केलं जातंय ना, त्याच्यामुळे त्यांनी फायदा घेतला. 21 वर्षाची होऊन दिली आणि आता तिला बरोबर ब्लॅकमेल केलं ना आणखी. मुलीने प्रतिज्ञापत्रात असं म्हटलंय की त्याचा काही प्रेम प्रकरणाचा विषय आहे तो तुम्हाला तुमच्या कानावर घातला होता. अनेक हिंदू संघटना तुमच्या मुलीने हा जो काही प्रकार आहे तुमच्या कानावर घातला होता असं प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय. आम्हाला सहमतच नाही कुणाच, त्याच्यामुळे आम्ही इथंच आत्महत्या करणार आहे. कुठल्या पुढाऱ्यांची नाही, कुठल्या पोलिसांची नाही, काय नाही. मुलीने पण प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय तुमच्या. एसपी काय म्हणतात? ती धर्मात कधी आपली मुलगी जाऊन देऊ नका. आज माझी गेली, उद्या तुमची जाईल. ही तुमची पण मुलगीच आहे, हिला जाऊन देऊ नका. आपल्या ताब्यात घ्या, काही पण करा, पण मामांनी सगळं पूर्णपणे लक्ष देऊन आपली मुलगी आपल्या ताब्यात घ्यावी एवढी विनंती मामांना माझी. तुम्ही सौरांनी या माता भोंगलेला ह्या मुली विषयी स्टेटस टाकलाय ठामपणे उभा. हा काय पंतप्रधान आहे का? पाकिस्तानचा पंतप्रधान बांगलादेशचा मागे माझ्या भेटायला आला ना, मी पण त्याच्या तालुक्यात राहते. का भेटायला आला नाही? राहायला तालुक्यात त्याच्या आहे. माझं बाकी काम आहे. पूर्ण हजार पैसे युवतीच्या आईने आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केलेत. या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण देताना एक व्हिडिओ बनवला आहे. चला तर पाहूया आपण तो व्हिडिओ. परवा भिगवण या ठिकाणी जी तरुणीची तक्रार आली त्या संदर्भामध्ये जो गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये सातत्यानं पोलिसांच्या संपर्कात राहून, त्याचबरोबर त्या मुलीच्या मामांच्या संपर्कात राहून, तिच्या नातेवाईकांच्या संपर्कात राहून सातत्यानं त्या कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या प्रशासनाने केलेला आहे. काल त्या मुलीचा शोध घेईपर्यंत दर तास 2 तासाला पोलीस प्रशासनाला तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना मी स्वतः केलेल्या आहेत. काल जे काही मुलगी मिळाल्यानंतर आज जे काही त्या ठिकाणी आरोप झाले त्या संदर्भामध्ये मी एवढंच सांगेल की या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना सामाजिक जाणीवेने आम्ही सगळेजण काम करतो आणि त्यामुळे कुणी जर काही आरोप करत असेल तर मला एक निश्चितपणे मी नमूद करेल की मला एक मुलगी आहे, माझ्या घरात महिला पदाधिकारी राहिलेले आहेत, त्यामुळे महिलांचा प्रश्न कसा हाताळावा याची जाणीव मला आहे. आणि कदाचित आज कोणी स्टेटस ठेवला हा जो विषय घडला त्यामध्ये कदाचित मी या विषयामध्ये मुलीच्या बाजूनं अतिशय भक्कम भूमिका घेतल्यामुळे असं केलेलं असावं असं माझं प्राथमिक मत आहे.
परंतु या सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी कसोशीनं करावी. त्याचबरोबर त्या मुलीचा शोध घ्यावा आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करावी, अशा प्रकारे सातत्यानं मागणी मी केलेली आहे. जे आरोप करतायत त्यांनी वस्तुस्थिती पहिल्यांदा तपासावी आणि मगच आरोप करावे, अशा प्रकारची विनंती मी निश्चितपणे करेल. त्या कुटुंबाच्या विषयी आम्ही सगळेजण सहानुभूतीपूर्वक मदतीच्या भूमिकेमध्ये आहोत आणि त्या कुटुंबियांना जी जी लागेल ती मदत करण्याची आमची तयारी आहे. प्रशासन पूर्ण सक्षमतेने काम करतंय. काल रात्रीपासून त्या ठिकाणी त्या मुलीची समजूतही घालण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडून होतोय आणि त्या कुटुंबाला जो पाठबळ आहे ते देण्यासंदर्भामध्ये आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. त्यामुळे कुणी जर अशा प्रकारचे गैरसमज करत असतील तर तुमच्याही घरात मुली आहेत, माझ्याही घरात मुली आहेत. त्यामुळे आरोप करताना वस्तुस्थितीची जाणीव ठेवून तपासून मगच आरोप करावेत, अशा प्रकारचं नम्र आवाहन मी या सगळ्यांना करेन. तुमचं मुलीच्या कुटुंबियांशी काय बोलणं झालं होतं का? त्यांच्याशी संवाद मला जशी घटना कळाली तसं पोलिसांना मी संपर्कात होतो. मुलीच्या मामा जे आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे आणि वारंवार पोलिसांनाही सूचना केल्यात की जो तपास चाललेला आहे तो जो तपास आहे त्याची सगळी माहिती त्या मुलीच्या कुटुंबियांना द्यावी आणि सगळ्या बाजूने त्या कुटुंबियांना मदत करावी, अशा प्रकारच्या वारंवार सूचना मी पोलिसांनाही केलेल्या आहेत आणि त्या कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या सुद्धा मी संपर्कात आहे. तुमच्या विरोधात घोषणाबाजी केली, याच्यामध्ये काय राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जातोय, काय? मी सांगितलं की माझी निपक्षपाती भूमिका असल्यामुळे काही लोक दुखावले गेले असतील आणि त्यामुळे अशा प्रकारे काही लोकांनी त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला असावा, असं माझं मत आहे. गोपीचंद पडळकर यांनी मोक्का लावण्याची मागणी केली होती आदर्श यांच्यावर आणि त्यांनी तुमचा स्टेटस ठेवला, ज्याच्यामुळे सगळा वाद निर्माण झालेला आहे. मुळात या कोण आरोपी आहे त्याला मी ओळखत नाही. गुन्हा भिगवण तालुका इंदापूर इथे घडलाय. मुलगी बारामतीमध्ये हजर झालेली आहे आणि त्यामुळे कुणी कुणाचं स्टेटस ठेवावं आणि त्यामुळे कुणावर आरोप करावे याचा कुठलाही सुतराम संबंध मला समजत नाही. परंतु सार्वजनिक जीवनामध्ये मी प्रत्येक गावात गेलो तर 5-25 लोकांना नावानिशी ओळखतो आणि 25 वर्ष काम केल्यानंतर प्रत्येकाचे माझे संबंध आहेत. जसे माझ्या कार्यकर्त्यांचे संबंध आहेत तशी विरोधी कार्यकर्त्यांची सुद्धा माझे काही लोकांचे अतिशय चांगले स्नेहपूर्वक संबंध आहेत. त्यामुळे कुणी चुकीचं केलं आणि जर कुणी कुणाचं स्टेटस ठेवलं म्हणून कुणावर तरी आरोप करावेत हे योग्य नाही. आपण ज्यावेळी सार्वजनिक कार्यक्रमात जातो त्यावेळी सगळ्यांनाच आपण सद्भावनेने भेटत असतो. त्यामुळे अशा प्रकारे कुणी स्टेटस ठेवल्यामुळे कुणाला आरोप करावे असं जर कोण करत असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी राजकारण केलं जाते असं माझं मत आहे. सगळे रेकॉर्डिंग काढावेत. मी माझ्याकडे येणारे सगळे फोन घेतो, सगळ्यांना परत फोन करतो. माझा फोन जवळपास 14 तास सातत्यानं चालू असतो. त्यामुळे लोकांना मदत करण्यासाठी मी सातत्यानं फोनच्या माध्यमातून भेटीच्या माध्यमातून संपर्कात असतो. त्यामुळे त्यांची जी मागणी आहे माझी उलट या सगळ्या प्रकरणात मागणी आहे की जे दोषी असतील त्याच्यात कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी राहणार आहे. मुलींच्या कुटुंबियांच्या मी संपर्कात आहे आणि आवश्यकतेप्रमाणे आवश्यकता असेल तर मला भेटण्यासाठी निश्चितपणे आवडेल आणि त्यांना मदत करण्यासाठी आम्ही सगळ्या बाजूने प्रयत्न करू आणि अशा कुणाच्याही कुटुंबाच्या बाबतीत